श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज वार आहे रविवार आणि आज आलेली आहे अमावस्या. या अमावस्येला चैत्र अमावस्या असं म्हटलं जातं. ही अमावस्या जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते. दर महिन्याला येणारी अमावस्या ही काहीतरी विशेष घेऊन येते. अमावस्या या धार्मिक कथा आणि हिंदू पंचांगानुसार अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात. अमावस्येला ग्रहांच्या अनेक हालचाली होतात ज्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. एप्रिल महिन्यात येणारी अमावस्या देखील असेच ग्रहांचे बदल घेऊन येत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी चंद्र आणि सूर्य एकाच रेषेत आल्यामुळं अमावस्या काही प्रमाणात नकारात्मक किंवा अशुभ मानली जाते. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. अमावस्येला वाईट किंवा नकारात्मक शक्ती वास करतात असे सुद्धा म्हणतात. त्यामुळे धार्मिक आणि हिंदू धर्मामध्ये देखील अमावस्येचा दिवस हा महत्त्वपूर्ण मानला जातो. एप्रिल महिन्यातही अमावस्या जी आहे तर तिच्यामध्ये ग्रहांचे अनेक महत्त्वपूर्ण बदल जे आहेत तर ते घडून येत आहेत. याचा चांगला वाईट परिणाम अनेक राशींवर होणार आहे. त्यामुळे या दिवशी पहा आपल्याला पूजेसोबतच काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. तसेच अमावस्येच्या दिवशी पितरांचे पूजा देखील केली जाते, दर्पण केली जाते अशी परंपरा आणि प्रथा आहे. अनेक ग्रह नक्षत्र बदलत देखील आहेत. त्यामुळे आपल्याला काही प्रभावी उपाय हे आपल्या घरामध्ये करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला आपल्या घरातून ही एक वस्तू जी आहे तर ती घराच्या बाहेर फेकायची आहे. ही एक वस्तू तुम्ही जर घराच्या बाहेर फेकली तर तुमच्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होणारच आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये असणारे दोष, अडचणी, संकट, नकारात्मकता, वास्तुदोष, पितृदोष, त्याचबरोबर काही वाईट शक्ती जर तुमच्या घरामध्ये असेल किंवा कुणी करणीबाधा केलेली असेल ती सुद्धा दूर होऊन जाईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय घरातील स्त्री पुरुष कुणीही करू शकतो. हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा प्रभावी उपाय तुम्हाला करता येणार आहे. जर तुम्हाला वेळ भेटला तर 6 ते 9 या वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की हा उपाय करण्याचा. कारण ही जी वेळ आहे तर घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण करण्याची वेळ आहे. म्हणजे ही जी वेळ आहे या वेळेमध्ये सकारात्मक लहरी मोठ्या प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये असतात. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि त्यामुळे आपल्याला ह्या वेळेमध्ये जर वेळ भेटला तर तुम्ही ह्या वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा. नाही वेळ भेटला तर रात्री 12 वाजेपर्यंत संध्याकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही हा उपाय करू शकता. जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद, क्लेश, कलह, भांडणं यासारख्या गोष्टी जर घडत असतील, ही भांडणे नवरा बायकोची असतील किंवा आईची मुलाची असतील, वडिलांची मुलाची असतील किंवा घरातील इतर सदस्यांची तुमची भांडणं होत आहेत, त्याचबरोबर घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत आहेत, आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही, कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो पैसा बाहेर निघून जात आहे आणि त्यामुळे आपल्याला गरिबीचा सामना करावा लागतो, आपल्याला दारिद्र्य भोगावे लागते आणि हे दारिद्र्य दूर करण्यासाठी, गरिबी दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आज अमावस्येला अवश्य करायचा आहे. तसेच घरामध्ये लहान मुलं आहेत, सतत हट्टीपणा करत आहेत, त्या ऐकत नाहीत किंवा सतत आजारी पडत आहेत, त्यांना कुणाची नजरबाधा लागलेली आहे, अशा बऱ्याच समस्या मुलांना जाणवत असतात. मुलांची प्रगती कुठेतरी थांबली गेलेली आहे किंवा तुम्ही खूप कष्ट, मेहनत करत आहात परंतु तुम्हाला योग्य तो मोबदला प्राप्त होत नाही. नेहमी कोणतंही महत्त्वाचं काम करायला गेलं की त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही. अशा बऱ्याच समस्या जर तुम्हाला जाणवत असतील तर तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा
करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये काही नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे किंवा काही कुणी करणीबाधा केलेली आहे, तर ती दूर करण्यासाठी, शत्रूंचा त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला हा प्रभावी उपाय आज संध्याकाळी करायचा आहे. हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीपाशी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. मुख्य दरवाजामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे. अशा प्रसन्न वातावरणामध्ये तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक तुरटीचा खडा. आता तुरटी हे प्रत्येकाला माहीत आहे. एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला लागणार आहे 5 भीमसेनी कापराच्या वड्या. आता भीमसेनी कापूर नसेल तर जो तुमच्याकडे असेल तो घेतला तरी चालेल. यानंतर तुम्हाला 5 काळे मिरी जे आहेत, गोल काळे मिरे असतात पहा, ते काळे मिरे तुम्हाला 5 घ्यायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला 11 उडदाची दाणं घ्यायची आहेत. आता उडीद जो अख्खा असतो तो घ्यायचा आहे, डाळ घ्यायची नाही. त्याचे 11 दाणे घ्यायचे आहेत आणि अखंड 5 फुलाच्या ज्या लवंगा आहेत, पुढे फूल असतं, अशा 5 अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. आता आपल्याला एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे. त्या काळ्या रंगाचा कपडा हा देवघरासमोर तुम्हाला थोडा छोटासाच घ्यायचा आहे, अंथरवायचा आहे. ह्या सर्व वस्तू त्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत. त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि हा काळ्या रंगाचा कपडा उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला काल भैरवाष्टकमचं 3 वेळा पठण करायचं आहे. आता ही पोटली जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून उतरवून घ्यायची आहे. अगदी डोक्यापासून तर खाली पायापर्यंत 7-7 वेळा प्रत्येकावरून ती पोटली उतरवायची आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये कर्ते पुरुष आहेत आणि त्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही, अशा व्यक्तीवरून सुद्धा ही पोटली तुम्हाला उतरवून घ्यायची आहे आणि सर्वांवरून तुम्हाला ही पोटली उतरवून घ्यायची आहे. एकच पोटली तुम्हाला प्रत्येकावरून उतरवून घ्यायची आहे, अगदी स्वतःवरून सुद्धा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला ही पोटली तुम्ही ज्यावर सर्वांवरून उतरवत आहात त्यावेळी तुम्हाला श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे. आता बघा तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ही पोटली जी आहे तर तुमच्या घराच्या प्रत्येक भिंतींना टच करायची आहे. त्यानंतर सर्व घरातून फिरवायचे आहे आणि त्यानंतर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजावरून सुद्धा तुम्हाला ही पोटली 7 वेळा उतरवायची आहे आणि तशीच घराच्या बाहेर घेऊन जायची आहे. आता बघा ही पोटली जी आहे तर ती घराच्या बाहेर घेऊन जायची आणि जिथे मोकळी जागा आहे, जिथे कोणी जाणार नाही, अशा ठिकाणी तुम्हाला ती फेकून द्यायची आहे आणि ती पोटली फेकल्यानंतर तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही. जर तुम्ही मागे वळून पाहिलं तर तुमची जी काही नकारात्मकता त्या पोटलीमध्ये आहे ती परत तुमच्याकडे मागे येत असते. त्यामुळे तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही. ती पोटली कुठेही पडू द्या, ती पडू द्यायची आहे आणि सरळ तुम्हाला घरी निघून यायचं आहे, हातपाय धुवायचे आहे आणि घरामध्ये प्रवेश करायचा आहे. तर पहा बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घराला दोष हे बाहेरचेच लावतात असं अजिबात नाही. कधी-कधी काय होतं की बाहेरचे लोक तर लावतातच, परंतु आपण ज्यावेळेस कोणते काम करण्यासाठी बाहेर गेलो आहोत, ते जागा कशी आहे ते आपल्याला माहीत नसतं. तिथली नकारात्मकता आपल्याबरोबर आपल्या घरी येत असते आणि जेव्हा ही नकारात्मकता जास्त प्रमाणात वाढते त्यावेळेस आपल्या घराला दोष लागतात आणि आपल्या घरामध्ये वादविवाद, क्लेश होतात. घरामध्ये पैसा टिकत नाही. बऱ्याचशा प्रगतीचे मार्ग आपले खोळंबले जातात. अशा बऱ्याच समस्या आपल्याला जाणवतात. मुलांना प्रगती होत नाही, मुलांना नजर दोष लागले जातात. असे बरेच समस्या त्यामुळे घडत असतात. त्यामुळे असे जो अमावस्या आहे, आजची अमावस्या आहे, तर या अमावस्येचा तुम्हाला फायदा करून घ्यायचा आहे. हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. चैत्र अमावस्या ही खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्हाला आज संध्याकाळी हा प्रभावी उपाय नक्की करायचा आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी